इंग्लिश रीडिंग पार्ट 34. दोन स्वर एकत्र असणारे शब्द आता आपण बघणार आहोत. ते दोन स्वर असणार आहेत ई आणि ए. वाचनाच्या नियमानुसार आपण शब्द कसा वाचतो? एल ई ले. एचा आवाज ॲ, टीचा आवाज प. म्हणजे हा शब्द ले ॲ प म्हणजे रॉंग आहे. जेव्हा एकासमोर एक दोन स्वर येते तेव्हा दुसरा स्वर विसरायचा आणि पहिल्या स्वराचा आवाज नाव घ्यायचं. त्याचं नाव काय आहे? ई. बघा त्याचं नाव, त्याचा आवाज ल. त्याचं नाव घ्यायचं आपल्याला. त्याचं नाव ई. त्याला विसरायचं आणि याचा आवाज प. ल ई प म्हणजे काय होतं? ले. आता लक्षात ठेवा, दोन स्वर एकत्र आल्यानंतर पहिल्या स्वराचं नाव घ्यायचं आणि दुसऱ्या स्वराला विसरायचं. इथं ईचं नाव घ्यायचं आणि एला विसरायचं. ई आणि ए हे दोन स्वर एकत्र असणारे काही शब्द प्रांजली आपल्याला वाचून दाखवत आहे. वर्ड रीडिंग. ई आणि ए हे दोन स्वर एकत्र असणारे शब्द वाचूयात. इथं ई आणि हे दोन स्वर एकत्र आलेत. ईचं नाव घ्यायचं, एला विसरायचं. ब ई फ. बिग. बिग म्हणजे चोच. ईट. ईट म्हणजे खाणे, जेवणे. ह ईट. हिट. हिट म्हणजे उकाडा, उकडणे, उष्णता. लीफ. लीफ म्हणजे पान, झाडाचं पान. लीक. लीक म्हणजे गळती, पाईपमधून पाण्याची गळती होत होती. लिप. लिप म्हणजे झेप. मीट. मीट म्हणजे मांस. पी. पी म्हणजे वाटाणा. रीड. रीड म्हणजे वाचणे, पुस्तक, पेपर वाचणे. सी. सी म्हणजे समुद्र. SEAC. सी म्हणजे समुद्र. टी. टी म्हणजे चहा. ड्रीम. ड्रीम म्हणजे स्वप्न. मुलगी झोपेत बागेत फिरायला स्वप्न पाहत आहे. स्क्रीम. स्क्रीम SCREAM. स्क्रीम. स्क्रीम म्हणजे किंचाळणे. स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. टीच. टीच म्हणजे शिकवणे. या चित्रामध्ये टीचर ड्रॉइंग शिकवत आहे. चीप. चीप म्हणजे स्वस्त. आता पुढचे शब्द वाचायचा तुम्ही प्रयत्न करा. वाचा तुम्ही शब्द. बीच. गुड. पुढचा वाचा. बीस्ट. व्हेरी गुड. रीड इट. चीट. डिस्ट्रॅक्ट. प्रयत्न करा. क्लीन. क्रीम.
वाचा. फिस्ट, लिस्ट, रिच, ट्रीट, स्टीम, wheat. Thank you. Learn English reading easily.